आज झोप लागत नव्हती रेल्वेमध्ये. आता हे शीट आम्हाला झोपून देणार नव्हती, हेच झोपले सगळ्यात अगोदर. आम्ही चाललोय आता टक्कल करायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग असणार आहे तिरुपतीचा. आता आम्ही चाललेलो आहे पुण्यावरून तिरुपतीला. तर आत्ता पॅकिंग वगैरे झालेली आहे. एक 15-20 मिनटामध्ये आम्ही निघाल. सगळे पोरं वगैरे येतात ते, तर सगळे आले की आम्ही निघणार आहे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये जसं जसं कॅप्चर करता येईल तसं. ब्लॉग आपला शेवटपर्यंत नक्की बघा. गाडी बुकिंग चालू. आम्ही 2 गाड्या घेतोय ना. बॅग वगैरे डमरू बॅग घे. तू बोल ना आणि किती ब्लॉग काढते, मी पण काढते. आमची कॅब चालली. डमरू बोलते, डमरू बोलायला निघणारी कॅब येते आमची. हा येते ना त्यात आली आमची कॅब. बसतो आता आम्ही चाललोय आता तिरुपतीला. पुढे चालू पुणे स्टेशनला चाललोय. ट्रेन असते ना, बरं असते. पुणे स्टेशनहून मला जाणार आहे तुळजापूर. आम्ही सकाळी कधी पोहोचणार बावडे? पोहोचलोय आम्ही आता. बॅग वगैरे काढतो आणि अजून एक आम्ही रेल्वे स्टेशनला. आमची कॅब आली. एक कॅब येते मागून 5-10 मिनिटात. सुपर फास्ट आलो का नाही? एकदम ओके मध्ये तुम्ही आलाय सगळी. डमरू घे लवकर. लागली आपली याला, नंबर नाही आला फक्त 6 नंबरला नाही. तिथं बघ ना, याला आहे 6 नंबर प्लॅटफॉर्मला. हा का? चला चला उचला. आलेत आपले. हमसफर आहे ना. ट्रेनला यायला अजून अर्धा तास दाखवते. आम्ही ॲपवर चेक केलं. एक नंबर आम्ही चाललोय बालाजीला. पाया पडायला. आमचा मॅप गुगल मॅप डमरू 5व्या उतरवले. 6वा प्लॅटफॉर्म तिकडे. आम्हाला 6ला जायचं. पुणे जंक्शनला आलो मित्रांनो. प्लॅटफॉर्म नंबर 6ला येऊन थांबले. अजून अनाऊन्समेंट नाही झाली आपली ट्रेन कुठं लागणार आहे. तर बघू कुठं. मला तर वाटतं इथेच येईल 6वरती, कारण आम्ही ॲपवर चेक केलं होतं. बघू आता पुढे येते ट्रेन आमची. इथं 48. तुमचं विंडो सीट भेटली आम्हाला. जेवण चाललं. डमरू भीती भीती वाटली तर आवाज आहे रे. 2 जण तिकडे बसलेत. मला पण इथं ब्लँकेट वगैरे आले. जुन्यावाल्याने अजून काढले. नवीन आलेले ते बघू थोड्या वेळाने आणतो जेवण वगैरे करून. जुनावाले काढून ठेवले कवर ब्लँकेटचे वगैरे आणि नवीन गेले. डमऱ्याच्या तुझी जागा जाईल तिकडे. दोन्ही जागेवर जागा डोळ्यावर. डांबर एकटा तिकडे झोपलाय बिचारा. सुम्याला घेतला आम्ही इकडे बोलून. नंबर गाडी तिकडे बघ. मी एकटा खाली. मला पण वर जावं लागणार आहे. बघू थोड्या वेळाने. दौंड जंक्शन मध्ये आलोय. 8:30 वाजता गाडी निघाली होती. 10:30 वाजले. बघा 10:30 वाजलेत म्हणजे 10:26 झालेत. गाडी दौंड मध्ये. आता पोहोचले आम्ही गुंतकल जंक्शन. काय माहिती नाही. आज झोप लागत नव्हती रेल्वेमध्ये. आता हे शीट आम्हाला झोपून देणार नव्हती, हेच झोपले सगळ्यात अगोदर. आणि किती शीट इथं दादा झोपल्यात वरती. पप्पू शीट दिल्ली शीटने आत्ताच उठून फादरचा फोन आला होता त्यांना, म्हणून उठलेत नाही तर ते पण उठत. डांबरांनी मॅचिंग झालं. गुंतकलला थांबली ट्रेन आमची. रात्री झोपेची जाती. 1 तास झोपते परत उठते. गाडीच्या धक्का वगैरे असं घालते ना. AC एवढा फुल. एवढी थंडी वाजत होती ना.
आम्हाला पास आणि ट्रेनचं तिकीट दोन्ही मिळून एक 5,000 गेला खर्च. 5 आणि वरती 200-300 रुपये गेले असते. त्यात आमचं स्लीपरचे AC हमसफर एक्सप्रेस आणि एक रिटर्न आहे. रिटर्नचं काय माहिती नाव काय. आणि तिथे आम्हाला पास भेटलं. ते पास भेटले आम्हाला 2,000 रुपयाला. असं म्हणजे 5,000 रुपयात आमचं ट्रेनचा आणि पासचा खर्च निघाला. आता राहायचा खायचा फिरायचा खर्च वेगळा पकडला आम्ही. 5,000 मी काय म्हणतो साखर टाकली कुठे काढतो एकदम असं पोट भरलं पाहिजे असं काढ. हे चांगलं एकटं खावा की पोट भर. आलोय आम्ही ट्रेन जवळ येऊन थांबली. अर्धा तास लागेल पोहोचायला इथं. पॅक बिक करून घ्या सगळं. यूज करून देतो आम्ही घेऊन आलतो सिद्धेना. कुठं ठेवलं 1 किलो आणि बेडशीट. बॉयज उतरलेत सगळे रेणगुंटा जंक्शनला. बॅग वगैरे सगळं सामान घेतलं. ट्रेन थांबली होती मागे 15-20 मिनिटं थांबली होती. हळूहळू आली. मित्रांनो आपल्याकडे पावसाळा आहे, इकडे ऊन आहे. बघतोय आम्ही कसं जायचं. आधी थांबला तिकडेच रूमवर. जेवण करायला बसलो आम्ही. दिली ऑर्डर, डिश आलं आणि या प्रकारे यावरती केळीचं पान बनवून दिलंय. आम्ही चाललोय आता टक्कल करायला आणि शॉपिंग करायची थोडीफार. लुंगी वगैरे सगळे इकडे सगळे येतो का सगळे आम्ही चाललो. पाऊस पडतो मग पाऊस चालू झाला. वेळा टाईम 2 तास तरी जाते 2-3 तास. तर मग मी कधी टक्कल नव्हता केला. फर्स्ट टाइम बालाजीला आलो तर मग टक्कल करायचा मना घेतले. सगळीच करणार आहेत सगळी. आता शेवटचा व्हिडिओ आहे केसांवरती. आणि चमन गोडा डायरेक्ट सगळी एकदम नील होणार. कुठं आला निलेश? चमन गोटा टक्कल झालेला मित्रांनो. फर्स्ट टाइम टक्कल झाला. किती ठेवलं? 5 रुपये काढलं 10 रुपये. डमडमा मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले बघा 7:30. आम्ही उठलो 6 वाजता. आंघोळ वगैरे केल्यात आलं नाश्ता करायला. चमन वगैरे केले आम्ही. चाललं नाश्ता करायला. रूमच्या शेजारीच नाश्ता करा हॉटेल चालेल. मित्रांनो इडली सांबार चहा वगैरे घेतला, डोसा वगैरे खाल्ला. आता चाललो रूमवरती परत. थोडा वेळ बसणार आहे. मग लुंगी वगैरे घालून दर्शनाला जाणार आहे. 1 वाजता दर्शन आहे. आम्ही जाणार आहे 10 वाजता 10-10:30. मोबाईल रूमवरच ठेवले होते. सकाळी 10 वाजता गेलो होतो दर्शनला. आत्ता आमचं दर्शन झालं बघा 3:30 वाजता दर्शन झालं. मस्त दर्शन झालं.
मूर्ती वगैरे पाहिली आणि आता थांबले. आता मंदिरात चालले, फोटो वगैरे थोडं काढायला मंदिरात चालले. केस काढल्यात असं तोंडले मोठं वाटते. आलोय परत आम्ही. आता फोटो वगैरे काढणार, थोडं बसतो. राहिलो होतो एका मठात, तिथं आम्ही राहिले का तर आम्ही खायला नव्हतो, पण म्हटलं आता थांबलोय तर दर्शन थोडा वेळ इकडे फिरू जरा वरती, आणि मग उद्या सकाळपासून सगळे पॉईंट फिरू आणि मग रूम वगैरे करून देणार आहे आम्हाला तिथं ड्रायव्हर. मग परवा दिवशी आम्ही निघणार पुण्याला. हो काय होतं. पोचले आम्ही मंदिराजवळ, फोटो वगैरे काढतो, जरा बसतो. दर्शन एवढं भारी झालं ना मित्रांनो, खूप भारी दर्शन झालं. कारण जाताना आम्हाला एक टाईम लागला दर्शनाला, 3-4 तास गेले. पण जेव्हा आम्ही देवापाशी गेलो ना जवळ, नाही म्हणलं तरी 30-40 सेकंद आम्ही देवाच्या समोर होतो, म्हणजे लाईनीत. लय भारी वाटलं. सगळं असं काही वेळेस गर्दीत दर्शन होत नाही, पण मस्त दर्शन झालं. सगळ्या पोरांचं आपलं चांगलं दर्शन झालं. दर्शन सगळ्यांचं मस्त झालं. बॅक साईडला आलोय मंदिराच्या. दर्शन वगैरे सॉरी दर्शन म्हणतोय, फोटो वगैरे काढून झाले. बसलो जरा, फोटो काढले. बॅक साईडला आलोय. मस्त आहे, मोकळे बाहेर बा. माग बॅक साईडला काय गर्दी वगैरे नाही, काय मोकळेच आहे. भूक लागली होती जरा, त्यामुळे बाहेर आलो आणि आमले डोसा मार्केटमध्ये मित्रांनो आपण आता. साप 10 आम्ही चेकआउट केले, निघाले. आता बॅग वगैरे पॅक केलं घ्यायला. लगेच येते आपली गाडी केली आम्ही फिरायला. आलो आम्ही. सकाळ सकाळ आले म्हणून काही एवढी गर्दी वाटत नाही. बघू पुढं गर्दी आहे की नाही. काय गंधू रे काय बोल ना बाळा. काय 2 मिनिटं बंद करायची. 2 मिनिटं बोल ना. सगळं आहे ना ऑटोमॅटिक झाले. निसर्गाची कला आहे, निसर्गाने तयार केलेली सगळी. थर्ड पॉइंटवर आलो आम्ही. श्री वेणुगोपाल स्वामी मंदिर. दर्शन वगैरे झाले मित्रांनो. आतमध्ये व्हिडिओ शूट नाही करून देतो मंदिर. नेक्स्ट
स्टॉपवर चालू आहे. पाय धुवाय खाली जातो कडून माकड दिसले आम्हाला पण त्या पायाला लागले. मित्रांनो आपण नेक्स्ट पॉइंटवर मारुतीचं दर्शन घ्यायला झाले. मित्रांनो थांबलो थोडा वेळ. आता आम्ही निघालो खाली. आता खालचे पॉईंट करणार आहेत 5-6 तुम्हाला दाखवण्याच व्हिडिओमध्ये. आलो आहे आम्ही आता ओल्ड बालाजीला. दर्शन वगैरे घेतो आतमध्ये जाऊन. दर्शन वगैरे केलं. मोबाईल नव्हता अलाउड आतमध्ये. दर्शन घेतलं आम्ही. आलो इथं जेवण करा. पद्मावती देवीला खूप गर्दी. बघू आता किती वेळ लागतो. तर मोबाईल आतमध्ये ठेवायचा वाटतं. तर आम्ही लॉकर शोधतो. मोबाईल वगैरे आतमध्ये ठेवून जातो. आम्ही काल असती या मंदिरात दर्शन घेतलं. आतमध्ये मोबाईल काय अलाउड नव्हता, त्यामुळे दर्शन वगैरे घेतलं आणि मोबाईल लॉकरमध्ये ठेवला होता. तर हे बाहेरचा व्ह्यू आहे. तर एवढं तुम्हाला दाखवते ना, जेवढं दाखवता येईल तेवढं. बसलोच आम्ही तिथे. वगैरे घेऊन आता मी वरती चाललोय. आधा घंटा लागतो वरती आले मित्रांनो. हे बघा मूर्ती. 10 मिनिटात वरती आलो आम्ही. पोचलो आम्ही. गाडी गेली होती आम्ही स्टेशनजवळ. आता तिथे रूम घेतली. आता इथं स्टे करणार आहे. उद्या आमची ट्रेन आहे. आता हे लगेज वगैरे काढून आम्ही ठेवतो सगळे. शिवला घेतलं खेळायला. लगेज वगैरे सगळं ठेवतो आतमध्ये. जेवण करायला चालू आहे. अशा तऱ्हेने आमचं चेकआउट झाले. बॅग वगैरे खाली आणते ते पोरं. त्यांचं काम चालू आहे हॉटेलचं खाली. वर रूम्स आहेत. निघालो आहे आम्ही आता. आम्ही आमची ट्रेन आहे 3:55ची. पण डायरेक्ट पुणे. सकाळी पोहोचेल ट्रेन स्टेशनला. आज आमचा ब्लॉग संपला. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन मोबाईल नेट